आबा सावकाश. काय झालं आबा? राणी इंद्रा, मला आजच्या इतकं असह्य कधीच वाटलं नव्हतं. माझ्या भावानी मुलासारख्या पुतण्यांनी माझ्यावर जे आरोप केले ते दादांत खोटे आहेत. मी काही चुकीचं आणि वाईट वागलो नाही त्यांच्याशी. मला दुःख याचं नाही की आपण सगळं गमावलंय. मला दुःख याचं आहे की मी जीव लावून सुद्धा माझ्याच माणसांनी मला वाईट ठरवलं. आपल्या सगळ्यांना आपल्याच घरातून बेदखल केली. कसं सहन करू मी हे सगळं? काय करू मी? काहीच सुचत नाही. अहो तुम्ही रडू नका बरं, शांत व्हा, सगळं ठीक होईल. आपण सगळे मिळून यावर नक्की एक मार्ग काढू. जे आपलं आहे ते आपण परत मिळू. आपण एकमेकांच्या साथीने त्यांच्याशी लढू आणि त्यांना त्यांची चूक दाखवून देऊ. तुमचं सगळं गमावलेलं वैभव आपण परत मिळवू. फक्त तुम्ही असे खचू नका. अजूनही विश्वास बसत नाहीये. हे सगळं घडलं कसं? विक्रांत, अरे आता काय करणार आहोत? कुठे जाणार आहोत? काहीतरी बोल ना. सांगतो. उर्मिला, पेशन्स ठेव. आपण दादासाहेबांकडे जातोय. आता कोण येथे दादासाहेब? माझा बाप. काय? अरे ते तर जिवंत आहेत. दादासाहेब जिवंत आहेत. ते घर सोडून निघून गेले असं खोटं सांगितलं आबासाहेबांनी अजून. चल रे. अरे पण आपण आता पुढे काय करणार आहोत? सांगतो, सगळं सांगतो. चल म्हणालो ना. दादासाहेब. विक्रांत, आलास तू? हो, पण मी एकटाच नाही आलोय. तुमच्या सुनेला सुद्धा घेऊन आलोय. दादासाहेब, उर्मिला, बाय. दादासाहेब, नमस्कार करते. सुखी राहा पोरी. आई, त्या मालती काकीला तू जाब का विचारत नाहीये? अगं विक्रांतदादाने जे काय केलं ना त्यात तुझी काहीच चूक नव्हती. अजित, अरे चार चौघामध्ये वाद नको म्हणून शांत राहिले. अगं पण तूच का नेहमी शांत राहायचंस आई? विक्रांतदादामुळे ना आपल्याला नको नको ते ऐकावं लागले. आता मीच त्याला जाब विचारणार आहे. थांबतो. बोल अजित. दादा, कुठे आहेस तू? जिथे कुठे असशील ना तिथून घरी परत ये. आणि या घरातल्या सगळ्यांना सांग की तुझ्या पापात आम्ही सामील नाहीये. त्या बुवांना मारण्याचा प्रयत्न तू केलास. ते इंद्रा दादाला तुझ्या गुंडांनी मारलं. आणि त्या मालती काकी आम्हाला का बडबडतायत? तुझ्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची? अजित, अजित हे बघ, शांत हो. हे जे काय झालंय त्याचा ब्लेम तुमच्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट क्लिअर आहे अजित, मालती काकीसाठी आपण कायम युजलेस असणार आहोत. तिला सतत असं वाटत होतं की ती आपल्याला किड्या मुंग्यांसारखी चिरडून टाकेल. पण तसं नाही आता. अरे मी जे काही वागलोय ते ह्याच रागातून वागलोय रे. त्या घरावर आधी आपला हक्क असून सुद्धा आपल्याला सतत सेकंड प्रायोरिटी दिली गेली. सतत आपला अपमान केला गेला अजित. पण आता नाही, बस झाला. आता तुझा भाऊ आता डाव पलटणार. म्हणजे सांगतो, सगळं सांगतो.
हे बघ, ते फोनवर सांगण्यासारखं नाहीये. मी आत्ता सांगतो त्या ठिकाणी आईला तू घेऊन ये. अजित, हे बघा, माझं बोलणं नीट ऐकून घ्या. तुम्हाला वाटलं जर का मी चुकीचं आहे तर तुम्हाला हवी ती शिक्षा द्या. चालेल? हे सगळं मीच ठरवून केलंय. त्या आबासाहेबांनी माझ्या वडिलांपासून मला तोडलं. आतापर्यंत त्यांनी आपल्याला हेच सांगितलं की माझा बाप नाकर्ता आहे, नालायक आहे, आणि म्हणून ते घर सोडून आम्हाला सोडून निघून गेले. पण आई, प्रत्यक्षात तसं नाहीये. दादासाहेब घर सोडून निघून गेले होते, पण आबांच्या त्रासाला कंटाळून. आई, दादासाहेब जिवंत आहेत. काय? आई, तुझा विश्वास बसत नाहीये ना? दादासाहेब तुम्ही आम्ही जिवंतच आहोत. तुझं कुंकू कधीच पुसलं गेलं नव्हतं रत्ना. तुम्ही जिवंत होतात, मग का नाही आलात घरी? आलो होतो, पण त्यावेळी तुझ्या नजरेत या नवऱ्याविषयी आणि मुलांच्या नजरेत त्यांच्या बापाविषयी असं काहीच उरलं नव्हतं. तुमच्या आयुष्यातून त्या आबानं मला कायमचं पुसून टाकलेलं होतं. म्हणून मग जसा आलो तसाच परत फिरलो. बघितलं सजित, आबासाहेबांनी आपल्याशी गोड बोलून, खोटं बोलून आपल्या वडिलांना आपल्यापासून दूर नेलं. खोटं वागलेत आपल्याशी. आई, आबांना मी कधीच माफ करणार नाही. अजित, असं नाही बोलायचं रे. बोलणार आई. त्या आबांनी आणि त्या घराने आपल्याला फक्त त्रास आणि अपमानच दिलाय. हो ना, रत्नाई, आजपर्यंत मालती आईंनी तुमचा पदोपदी अपमान केलाय. तुम्ही या घरामध्ये मोठ्या असून सुद्धा कधी तुम्हाला त्यांनी मोठं होऊ दिलं नाही. सगळे अधिकार त्यांनी त्यांच्याकडे ठेवले. तुम्हाला कधीच तो मान सन्मान त्यांनी मिळवून दिला नाही. आई, हे बघ, तुला आमचं वागणं चुकीचं वाटत असेल तर तू त्या घरात आनंदाने जाऊ शकतेस. आमचं काही म्हणणं नाही. पण आता आपला विचार करायची वेळ आहे म्हणून तुला समजावतो. आता आम्ही शांत नाही बसणार. त्यांना चांगला धडा शिकवणार. वा, आता माझी खरी दोन्ही पुरुष शोधतायत. जो आपल्या वाट्याला गेला त्याला वाटेला लावला. हेच आजवर आम्ही करत आलोय. आणि त्या आबानं आपलं घरदार नुसतं वाट्याला नाही लावलं तर उद्ध्वस्त केलंय. रत्ना, आता तुला ठरवायचंयस की तुला कोणाच्या बाजूने उभं राहायचंय ते. मी माझ्या मुलांच्या बाजूने उभी राहणार. रत्ना, आजवर आमच्याकडनं खूप चुका झाल्यात, पण त्या सगळ्या चुका एक एक करून आम्ही सुधारणार आहोत. पण सगळ्यात आधी आम्हाला एक चूक सुधारायची आहे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नसण्याला आम्हीच जबाबदार होतो. पण आता हेच मंगळसूत्र मोठ्या मानानं आम्ही तुझ्या गळ्यात घालणार आहोत.
आजपासून तुझ्या कपाळाला तू कुंकू लावायचंस. कळू दे जगाला की तुझा नवरा अजूनही जिवंत आहे. स्वप्न होती ना तुमची माझ्याकडून, तुम्हाला माझा अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवायचं होतं मला. आणि हे काय करून बसलो मी. तुम्हाला तुमची मान खाली घालायला खूप मोठा गुन्हा केलाय. इंदिरा, अरे नको स्वतःला त्रास करून घेऊस. हे आपले भोग आहेत, भोगावे तर लागतील. पण हे भोग मी संपवणार आबा. हो, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या वाटेला हे असे दिवस मी जास्त दिवस नाही राहू देणार. मला एक प्रश्न पडला, आता आपण जायचं कुठं? राहायचं कुठं? करायचं काय? कुठं म्हणजे आपल्या हक्काच्या घरी. आता आपण रडायचं नाही, तर आता आपण लढायचं. येऊ दे किती पण संकट, त्यांना आपण बत्तीशी दाखवायची. इंद्रजित सर, तुमच्यात एवढी ताकद आहे ना की आपण जे काय गमावलंय ते तुम्ही पुन्हा नव्याने उभं करू शकता. आबा आणि मालती मॅडमचा आशीर्वाद आपल्या सोबत असताना आपण जर असे खांदे पाडून बसलो तर त्याला काय अर्थ राहील? आपण एकटे नाही तर एकत्र आहोत, ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळे आपण एकजुटीने राहूया, एकमेकांचा आधार बनून जे आपलं आहे ते आपण परत मिळवूया. आपल्या अपमानांचा जोपर्यंत आपण हिशोब चुकता करत नाही, जे आपण गमावलंय ते जोवर आपण परत मिळवत नाही ना, तोपर्यंत आता हार मानायची, शांत बसायचं नाही. ए जायकर, अरे झाली की नाही? ए अरे हार आणला की नाही? हो हो आज चल की लवकर. नारळ आहे ना? कधी आला? आणि मावशी कशी आहे तुझी? आता बरी आहे, वाचली मावशी. लय भारी बघ, आनंदाची बातमी सांगितली सणासुदीची. लय भारी वाटलं. होय होय, लागलीच होळी पण पेटून घेऊ आपण. अय पोरांनो, पेटवायची का होळी? ए अरे आता का तेवढ्यासाठी मीटिंग बसवता का? झाली ना त्याची चौकशी करून. चला की, अरे माझ्या हस्ते कधीतरी होळी पेटवायची. मला मान देताय ना? चला सुरुवात करा. चला चला. ए यार थांबा. आला का मधी? आता बोल काय ती? अरे एक आनंदाची बातमी. आबा आलेत आपल्या वस्तीत. हा, अरे काय सांगतोस रतन? आबा आलेत. आपल्या बरोबर होळी साजरा करायला आले असतील बघ. अरे मग आबा आल्यात म्हणले त्यांच्या हातनच होळी पेटू की. होय 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 होय, तसंच करू तसंच करू. ए आबा आला आबा. नमस्कार आबा. आबा या या या. नमस्कार साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. आबा तुम्ही आमच्या बरोबर होळी साजरी करायला आलात, लय आनंद वाटते बघा. ऐका नाही का भाऊ? तर अहो, आपला आधार आपल्या झोपडीत आला, आनंद होणार नाही तर काय होणार? काय रे आबा, तुम्ही आलाय तर तुमच्याच हाताने होळीची पूजा होऊ द्या आणि होळी बी तुम्हीच पेटवा बरं का. नाही नको, तुमच्या पद्धतीनं जे ठरलंय ते होऊ द्या. ठरले तेच करायचा काय नियम आहे व्हय? यंदाच्या होळीचा मान तुम्ही घेतला तर बरंच आहे की आमच्यासाठी. काय रे? होय बरोबर आहे.
कसला आलाय माल. नका करू माझं मानपान. हरलेल्या माणसाचं कसला करताय सन्मान. नकोच ते. अहो आबा असं काय बोलताय. राणे काय झालंय. आबा दुखावले गेलेत. आता आपल्याच माणसाने पाठीत सुरा खूप असल्यावर काय करणार आहे दुसरं. हे बघ राणी, आम्हाला सगळ्यांना समजेल असं काहीतरी सांग. हा सांगते. विक्रांत सरांनी आता या घराबाहेर तुम्ही जाणार आहात. ही सगळी प्रॉपर्टी आहे, घर, तू सगळं माझ्या नावावर केलं इंद्रा. तुम्हाला मी रस्त्यावर आणलंय. काय विक्रांत साहेबांनी आबांशी गद्दारी केली. त्यांना त्यांच्याच घरातनं बाहेर काढलं. अगं राणे, तुम्ही हे ऐकून कशाला घेतलं. तुम्ही कशाला घर सोडलं तुमचं. नाही नाही, ते काय नाही. बाबांचा असा झालेला अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. चला रे, त्या विक्रांत साहेबांना त्यांची काय लायकी ती दाखवू. थांबा थांबा, ऐका माझं ऐका. हे बघा, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे मला माहिती आहे, पण ते चुकीचे वागले म्हणून आपण चुकीचं वागणं योग्य नाहीये. शांत व्हा तुम्ही. अहो आबा, तुम्ही अजून शांत राहिले तर ते अजून मास दाखवतील. ते काय नाही, त्यांनी आमच्या देव माणसाला त्यांच्या घरातनं बाहेर काढले ना. आता आम्ही त्यांना सुट्टी नाही देणार. ए चला रे, चला रे. गोट्या, हे बघा, तुमचे इमोशन्स आम्हाला कळत आहेत, पण हे असं रिॲक्ट करून ना काही उपयोग होणार नाही त्याचा. सर उपयोग कसा नाही. ते तुमच्या घरावर हक्क सांगतातच कसं. हे अरे रतन, गोट्या, ऐका की. हा दरवेळी शानपणा करायचाच असतो का रे तुम्हाला. हा ऐका की जरा. हे गजाभाऊ, तुला याचं नसेल ना तर नको येऊस, पण आबांसाठी आम्ही विक्रांत साहेबांची जाब विचारणार म्हणजे विचारणार. हे बघा, माझं ऐका. अरे असं सणासुदीच्या दिवशी असं करू नका. शांत व्हा बरं जरा. राणे, तुमच्यावर ही वेळ आलेली असताना आम्ही सणासुदीचं करत बसायचं का. तुम्हाला फसवून सगळा कारभार केलाय ना. आता तू बघच त्यांचा कसा गाचा गुंडाळत होती. नाहीतर काय, आमच्या कामगारांच्या पडत्या काळात आबा आमच्या संघ उभं राहिले. आता आपली वेळ आहे त्यांच्या संघ उभं राहायची. चला रे, विक्रांत साहेबाला पोलीस चौकीतच खिचूयात. होय होय, बरोबर आहे. आबांशी जो वाकड्यात जाईल का नाही, त्याची होळी आधी पेटवायची आणि मगच आपल्या चाळीतली होळी पेटवू. हे चला. दादा, काय झालं. हा फोटो इथं काय करत होता. तू म्हणाला ना, एक घर या खोल्या आपल्या मालकीच्या आहेत म्हणालास ना. मग माझ्या घरात हा फोटो कसा आला. इथले सगळे फोटो, त्यांच्या सगळ्या खाणाखुणा मला या घरात नको आहेत. नाहीतर मी सगळं घर जाळून टाकेन.
यांची थोबाड दिसली ना तरी मला तुला सगळं आठवत. अरे या आबामुळं दारोदारी जाऊन मी पोटाची भूक भागवली आहे. मी भिकाऱ्याचं जगणं नशिबी आलं माझ्या बायकोपासून, माझ्या पोरांपासून लांब राहावं लागलं मला. दूर जाऊन मला अनाथासारखं लांब राहावं लागलं. चला ना सगळी, कोणी माझं थांबा तुम्ही, हे असं करू नका. नाही आबा, आजपर्यंत तुमचा प्रत्येक शब्द झल्लाय आम्ही, पण आता ना काढू, नाही थांबणार आता आम्ही. चला चला. अरे असं काय करताय? तिथं जाऊन काय वेळ सांगता येते का? सांगतायत ना आबा. हा, त्यांचं पण ऐकणार नाही का? आपलंच घोडं दामटवणार आहे. गजा भाऊ, तुम्हाला आधीच विचारलेलं येणार आहे का. तुम्ही येणार नसला ना तर येऊ नका, पण आम्ही आमच्या माणसावर असा चिखल उडवलेला खपवून घेणार नाही, कळलं ना. ए चला रे, चला. हे बघा, विक्रांतला आपल्याला धडा शिकवायचा आहे, पण असा कायदा हातात घेऊन नाही. यावेळी चूक माझी सुद्धा झाली. मी सगळे पेपर्स नीट बघून साईन करायला हवे होते. एक गोष्ट लक्षात घ्या, विक्रांतवर आपण आता कुठलीही लीगल ऍक्शन नाही घेऊ शकत. सर बोलतायत ते एकदम खरं. हे बघा, तुम्ही सगळ्या आबांसाठी उभं राहता ना, हे बघून आबांचा सुद्धा ऊर भरून आलाय. पण आता जर तुम्ही काही उलटसुलट कराल ना तर हे सगळं आबांच्याच विरोधात उलटे. हे बघा, तुम्ही ऐका, आता शांत व्हा, तुमचा राग गिळा बघू. हे बघा, आता आपण थोडे पेशन्स ठेवूया. मी लवकरच पुराव्यानिशी विक्रांतचा हा फ्रॉड प्रूव्ह करेन, तेव्हा आपण त्याला जाब विचारू. सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही ऐकतो, पण त्यांनी जर तुम्हाला उद्यापासून घरात नाही घेतलं तर आमच्यापैकी कोणीच फॅक्टरीत जाणार नाही. अरे थांबा, शांत व्हा. हे बघा, थोडे पेशन्स ठेवा. हे बघा, आता तुम्ही कितीही दबाव आणलात ना आणि आम्ही त्या घरात परत गेलो तरी तिथे आबांचा अपमानच होणार आहे, आणि मला ते नाही चालत. मला माझ्या आबांना त्या घरात सन्मानानं घेऊन जायचं. अहो पण सर, तुम्ही राहणार कुठं मग? आम्ही इथेच राहणार आहोत, तुमच्यासोबत व्यवस्थित.